माननीय मंत्री भरतश्री गोगावले यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने आणि युवा सेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम मजूर कामगार नोंदणी या तालुक्यामध्ये गेले वर्षभर आम्ही मंडळींनी केली। आतापर्यंत 2000 महिलांना भांडी वाटपाचा कार्यक्रम, निवडणुकीच्या अगोदर 1500 महिलांना भांडी वाटप केली। आज या ठिकाणी 500 महिलांना भांडी वाटप होते। यानंतर एक 500 मुलांना विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे। बांधकाम मजूर कामगार योजनेमध्ये अनेक योजना आहेत। लोकांना असं वाटलं की ही निवडणुकीची घोषणा आहे। आम्ही त्यावेळेला स्टेटमेंट केली की कमीत कमी 10,000 महिलांना या तालुक्यातल्या या योजनेचा लाभ शिवसेना पक्षाच्या वतीने देण्यात येणार आहे। आणि निवडणूक संपल्यानंतर आत्ता जर निवडणूक संपली, आज 500 महिलांना या ठिकाणी भांडी वाटप चालू आहे। आपण बाहेर बघितलं तर किती मोठ्या प्रमाणामध्ये महिला यामध्ये आलेल्या आहेत। पण सर्वसामान्य कुटुंबातल्या ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे त्यांना मदत देणं हे शिवसेना पक्षाचं धोरण आहे। येणाऱ्या काळामध्ये 5 लाखाचा त्यांना विमा कवच आहे त्या कुटुंबाला 1 वर्षाचा। त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी पैसे देत आहेत, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे देत आहेत, मुलगीच्या लग्नालाही पैसे देणार। ही टप्प्याटप्प्याने योजना आहे। पहिला लाभ आता भांडी झाल्यानंतर थोडा दुसरा लाभ शिष्यवृत्तीचा होईल। त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने अनेक योजना 17-18 योजना ज्या आहेत त्या कधी या तालुक्यामध्ये इथल्या लोकांना मिळाल्या नाहीत। माननीय मंत्री भरतश्री गोगावले यांच्या माध्यमातून आज आम्ही देण्याचा शिवसेना पक्षामधून देतोय। येणाऱ्या वर्षभरामध्ये, कारण ही योजना बंद नाही झाली, ही कंटिन्यू चालू राहणार आहे। ज्या लाभार्थ्यांची या ठिकाणी नोंदणी होईल यासाठी पोलादपूरला ऑफिस आपलं आहे काढलेलं आहे। त्या ऑफिसमध्ये शिवसेना पक्षाच्या युवासेनेच्या वतीने आपण टीम ठेवलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात उत्कृष्ट असा प्रतिसाद या योजनेला मिळतोय। याचा लाभ सगळ्यांनी या ठिकाणी घ्यावा असं मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून आवाहन करतो।